नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गणितातील एक प्रकार, तो म्हणजे समचलन। समचलन म्हणजे काय? समचलन म्हणजे जेव्हा दोन राशी असतात की त्या एका राशीची किंमत वाढली तर त्याच पद्धतीने दुसऱ्या राशीची किंमतही वाढते। आता याचं आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया। समजा एक 10 आंबे आहेत, 10 आंब्यांची किंमत आहे 100 रुपये। आता तिथं जर आपण 20 आंबे घेतले तर 20 आंब्यांची किंमत किती होईल? 200 रुपये होईल। म्हणजे इकडे आंबे वाढले तर किंमतही वाढते। ह्यालाच म्हणायचं एका राशीची किंमत वाढली की दुसऱ्या राशीचीही किंमत वाढते, ह्यालाच म्हणतात समचलन। आता हे समचलन कशा पद्धतीने आपण उदाहरणादाखल बघूया, त्याच्यामधून आपल्याला कसं सोडवायचं। म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला समचलनामध्ये 3 राशींच्या किमती दिलेल्या असतात आणि एका राशीची किंमत आपल्याला काढायची असते। तर ती कशी काढायची त्याचं एक आपण उदाहरण बघूया। तर 2 डझन पुस्तकांची किंमत 1728 रुपये आहे, तर 15 पुस्तकांची किंमत किती? आता 2 डझन म्हणजे किती झाले? तर 24। 12चा 1 डझन असतो, 2 डझन म्हणजे 24। तर आता काय करायचं? इथं 3 राशींची किंमत आपल्याला दिलेली आहे, तर आपण पुस्तक एका साईडला घ्यायचं, किंमत एका साईडला, जे आपल्याला दिलंय ते आपण तिथे किमतीमध्ये घालायचं आणि जी किंमत आपल्याला माहिती आहे ती आपण इकडे डाव्या साईडला घ्यायची आणि जे आपल्याला माहिती नाही आहे ते आपण उजव्या साईडला घ्यायचं। आता जे माहिती आहे ते काय? आपल्याला पुस्तकं माहिती आहे की 2 डझन माहिती आहेत, 15 माहिती आहे, तर आपण पुस्तकं या साईडला लिहिली आहेत आणि किंमत आपल्याला एकाचीच माहिती आहे, दुसऱ्याची माहीत नाही। जे माहीत नाही आहे ते या साईडला द्यायचं, जे माहिती आहे ते या साईडला द्यायचं। पुस्तकांची किंमत 24 पुस्तकांसाठी 1728 रुपये ही किंमत आहे, तर 15 पुस्तकांची किंमत किती? आता हे जे लिहिलं जातं ह्याच्यामध्ये 3 राशी आहेत, 1 2 3। ह्या 3 राशी आहेत, चौथ्याची किंमत आपल्याला काढायची आहे, म्हणून ह्या प्रकाराला त्रैराशिक असं म्हणतात। ही पद्धत सोडवण्याची ह्या पद्धतीचं नाव आहे त्रैराशिक। आता हे कसं सोडवायचं? तर ह्याला तिरकस गुणाकार पद्धतीनं सोडवायचं असतं। हे आणि हा ही संख्या, ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि तो वरती लिहायचा। 15 गुणिले 1728, ह्या दोघांचा गुणाकार वरती आणि हा ह्या 2 राशी आहेत ती ह्या खाली येतात। 24 गुणिले क्वेश्चन मार्क। आता हा क्वेश्चन मार्क लिहायची तशी गरज नाहीये, त्यामुळे नाही लिहिला तुम्ही तरी चालेल। आता ह्याला भाग घालायचा। आता 3च्या पाड्याने भाग झाले ह्या दोघांना, 3 5 15, 3 7 21, 3 8 इथे येणार, 3 8 24। आता इथे 2 नी भाग जाईल, 2 चौक 8, 2 8 16, इथे 1 राहिला, 2 सख्ख 12 आणि 2 चौक 8, 4 1 4, 4 2 8, पण इकडे लिहूया 4 2 8, पुन्हा हा गेला, इथं 6 आहे म्हणून 4 1 4, बरं आता इथे 2, 4 7 4 सख्ख 24, 216 गुणिले हा इथे 5 राहिला, इथे संपलेला आहे सगळं, त्यामुळे इथं हा 216 गुणिले 5 ह्या दोघांचा गुणाकार करायचा। 216 गुणिले 5 तर किती आहे? 5 सख्ख 30, 5 आले 3, 5 1 5 आणि 3 8, 5 2 10, 1040। इथं उत्तर काय येईल? 1040। 1040 हे 15 पुस्तकांची किंमत किती असेल? तर 1040। ही काढण्याची पद्धत त्रैराशिक पद्धत असं म्हटलं जातं। 3 गोष्टी आपल्याला माहीत असतात आणि चौथी गोष्ट आपल्याला काढायची असते, त्यावेळेला त्याला त्रैराशिक म्हणतात। आणि समचलनामध्ये असेल त्यावेळेला हे तिरकस पद्धतीने याचा गुणाकार करायचा असतो। आणि समचलनाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका राशीची किंमत वाढली की दुसऱ्या राशीचीही वाढते, ह्यालाच समचलन म्हणतात। हे फार लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे।